नमस्कार पशुपालक मित्रांनो, स्वागत आहे आपले फेड गुरु या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण झेनेक्स या कंपनीच्या लिक्विड एक्झापार या औषधाबाबत माहिती घेणार आहोत. मित्रांनो, आपण या एक्झापार लिक्विडचा वापर आपल्या पशूंमध्ये कुठे करायला पाहिजे, या लिक्विडचे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे पाहायला मिळतात आणि या लिक्विडचा जो काही डोस आहे तो आपण आपल्या पशूंमध्ये किती व कसा द्यायला पाहिजे, तर या विषयावरती आज आपण माहिती घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे, आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांना देखील व्हिडिओ नक्की शेअर करा. मित्रांनो, दुग्ध व्यवसाय करत असताना आपल्याला आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये अनेक वेळा त्यांचा जो काही जारवार आहे तर तो अडकण्याच्या समस्या या खूप जास्त वेळा पाहायला मिळतात. किंवा मित्रांनो, आपले पशु व्यायल्यानंतर त्यांचे दुधाचे उत्पादन जे आहे तर ते लवकर त्या ठिकाणी वाढताना आपल्याला काही केसेसमध्ये पाहायला मिळू शकते. मग अशा परिस्थितीमध्ये आपण कुठल्या उपाययोजना केल्या पाहिजे आणि आपल्या पशूंमध्ये हा जो जारवार अडकलेला आहे तो आपण कशा पद्धतीने बाहेर काढू शकतो, किंवा आपल्या पशूंमध्ये त्यांचे जे दुधाचे उत्पादन जे कमी झालेले आहे तर ते आपण कशा पद्धतीने वाढवू शकतो, आणि आपल्या पशूंमध्ये भविष्यात त्यांना येणाऱ्या जे काही प्रजननाच्या समस्या आहेत तर त्या देखील आपण कशा पद्धतीने टाळू शकतो, तर या विषयावरती सुद्धा आज आपण माहिती घेणार आहोत. मित्रांनो, प्रथमतः आपण पाहूया की आपल्याला या लिक्विड एक्झापारमध्ये त्या ठिकाणी कुठले घटक हे दिलेले आहेत. तर यामध्ये मित्रांनो, आपल्याला या एक्झापार लिक्विडमध्ये जे काही घटक दिले आहेत तर ते पूर्णपणे आयुर्वेदिक आहेत. तर यामुळे या औषधाचा आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही. मित्रांनो, आपण या एक्झापार लिक्विडचा वापर आपल्या गायींमध्ये करू शकतो, आपल्या म्हैसमध्ये करू शकतो, आपल्या शेळ्या असतील, मेंढ्या असतील, तर यांमध्ये देखील आपण या लिक्विड एक्झापारचे त्या ठिकाणी खूप सारे फायदे हे घेऊ शकतो. मित्रांनो, आता आपण पाहूया की आपण या लिक्विड एक्झापारचा वापर आपल्या पशूंमध्ये कुठे करायला पाहिजे. तर यामध्ये मित्रांनो, पहिली जी काही गोष्ट आहे तर ती म्हणजे आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये ज्यावेळेसही त्यांना जारवार अडकण्याच्या समस्या त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असतील तर त्या ठिकाणी आपले पशु व्यायल्यानंतर लगेच या एक्झापार बॉटलचा वापर आपण जर आपल्या पशूंमध्ये त्या ठिकाणी केला तर आपल्या पशूंना त्यांना जारवार बाहेर टाकण्यासाठी या औषधाचा आपण चांगला फायदा हा घेऊ शकतो. मित्रांनो, बऱ्याच वेळा आपल्याला आपल्या पशूंमध्ये व्यायल्यानंतर या समस्या त्या ठिकाणी पाहायला मिळत असतात. मग त्या ठिकाणी मित्रांनो, आपण या औषधाचा वापर करून आपल्या पशूंमध्ये हा जो जारवार आहे तर तो बाहेर टाकण्यासाठी या औषधाचा त्या ठिकाणी उपयोग करू शकतो. त्यासोबतच मित्रांनो, आपण या लिक्विड एक्झापारचा वापर आपले पशु व्यायल्यानंतर जर त्यांचा जारवार पूर्ण पडलेला असेल, परंतु आपल्या पशूंच्या गर्भपिशवीमध्ये जर कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी घाण असेल, किंवा आपल्या पशूंमध्ये जर त्यांना रक्तस्राव होत असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या लिक्विड एक्झापारचा वापर आपल्या पशूंमध्ये करू शकतो, की ज्यामुळे आपण या औषधाचा वापर करून आपल्या पशूंची जी गर्भपिशवी आहे तर तिची स्वच्छता करण्यासाठी आपण या औषधाचा फायदा घेऊ शकतो. त्यामुळे मित्रांनो, आपल्याला आपल्या पशूंमध्ये भविष्यात वेळेवरती माझावरती येण्यासाठी त्या ठिकाणी चांगला फायदा पाहायला मिळू शकतो. त्यासोबतच आपल्या पशूंमध्ये त्यांची गर्भधारणा जी आहे तर ती देखील वेळेवरती होण्यासाठी या एक्झापार लिक्विडचा त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळू शकतो. त्यामुळे मित्रांनो, आपल्याला आपल्या पशूंमध्ये जरीही त्यांचा जारवार पडलेला असेल तर त्यानंतर सुद्धा आपण या लिक्विड एक्झापारचा त्या ठिकाणी वापर करत जा. त्यामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये भविष्यात त्यांना वेळेवरती माझावरती येण्यासाठी आणि त्यांची गर्भधारणा होण्यासाठी आणि आपल्या पशूंची गर्भपिशवी ही स्वच्छ ठेवण्यासाठी या लिक्विड एक्झापारचा त्या ठिकाणी सुद्धा खूप चांगला फायदा आपल्याला पाहायला मिळतो. तसेच मित्रांनो, आपण या लिक्विड एक्झापारचा वापर आपले पशु व्यायल्यानंतर आपल्या पशूंची जी गर्भपिशवी आहे तर तिची जी साईज आहे किंवा तिचा जो आकार आहे तर तो पूर्ववत करण्यासाठी देखील आपण या लिक्विड एक्झापारचा त्या ठिकाणी चांगला फायदा घेऊ शकतो. मित्रांनो, आपले पशु गाभण असताना आपल्या पशूंच्या गर्भपिशवीची जी काही साईज आहे तर ती वाढलेली असते, आणि आपल्या पशूंच्या गर्भपिशवीची साईज व्यायल्यानंतर ती लवकरात लवकर त्या ठिकाणी जर तिच्या पूर्ववत जागेवरती आली तर त्या ठिकाणी मग मित्रांनो, आपल्या पशूंना पुढे चालून वेळेवरती माझावरती येण्यासाठी, त्यांची गर्भधारणा होण्यासाठी देखील त्या ठिकाणी आपल्याला फायदा पाहायला मिळू शकतो. त्यामुळे अशा स्थितीमध्ये सुद्धा आपण आपल्या पशूंमध्ये व्यायल्यानंतर या लिक्विड एक्झापारचा त्या ठिकाणी वापर करून आपल्या पशूंच्या गर्भपिशवीची जी काही साईज आहे किंवा आकार आहे तर तो पूर्ववत करण्यासाठी या लिक्विड एक्झापारचा त्या ठिकाणी सुद्धा आपण चांगला फायदा हा घेऊ शकतो. त्यासोबतच मित्रांनो, आपण या लिक्विड एक्झापारचा वापर आपले पशु व्यायल्यानंतर जर त्यांच्यामध्ये जारवार अडकलेला असेल, किंवा आपण आपल्या पशूंचा जारवार हा काढलेला असेल तर त्यानंतर सुद्धा आपण या लिक्विड एक्झापारचा आपल्या पशूंमध्ये फायदा घेऊ शकतो.
मित्रांनो, आपण आपले पशु व्यायल्यानंतर शक्यतो त्यांचा जो जार-वार आहे, तर तो काढणे हे खूप चुकीचे आहे. त्या ठिकाणी आपण लवकरात लवकर इंजेक्टेबल असतील, अँटिबायोटिक्स असतील यांचा त्या ठिकाणी वापर करणे गरजेचे आहे. आणि मग त्यानंतर आपल्या पशूंच्या गर्भपिशवीमध्ये जो काही राहिलेला जार-वार आहे, तर तो बाहेर टाकण्यासाठी या लिक्विड एक्झापारचा आपण त्या ठिकाणी सुद्धा चांगला फायदा घेऊ शकतो. त्यामुळे आपल्या पशूंच्या गर्भपिशवीमध्ये असणारी जी काही उरलेला जार-वार आहे, जी काही घाण आहे, तर ती बाहेर टाकण्यासाठी देखील या औषधाचा त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा पाहायला मिळतो. त्यासोबतच मित्रांनो, आपण या लिक्विड एक्झापारचा वापर आपले पशु व्यायल्यानंतर भविष्यामध्ये जर त्यांना माझावरती येण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या अडचणी येत असतील, आपल्या पशूंना त्यांच्या गर्भपिशवी संबंधित कुठल्याही प्रकारच्या तक्रारी असतील, इन्फेक्शन झालेले असेल, तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या लिक्विड एक्झापारचा आपल्या पशूंमध्ये फायदा घेऊ शकतो. मित्रांनो, आपल्या पशूंना माझावरती येण्यासाठी जर कुठल्याही प्रकारच्या त्या ठिकाणी समस्या असतील, तर त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये त्यांना गर्भपिशवीचे जे काही इन्फेक्शन आहे, तर ते देखील असू शकते. तर अशा स्थितीमध्ये आपण या लिक्विड एक्झापारचा वापर आपल्या जर पशूंमध्ये त्या ठिकाणी केला, तर आपल्या पशूंच्या गर्भपिशवीला जे काही इन्फेक्शन झालेले आहे, तर ते ठीक करण्यासाठी देखील या लिक्विड एक्झापारचा त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा पाहायला मिळतो. आणि त्यामुळे आपल्या पशूंना वेळेवरती माझावरती आणण्यासाठी देखील या एक्झापार लिक्विडचा त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळतो. मित्रांनो, या लिक्विड एक्झापारचा वापर आपण आपल्या गायींमध्ये, म्हैसमध्ये, आपल्या शेळ्यांमध्ये, मेंढ्यांमध्ये व्यायल्यानंतर किंवा त्यांना इन्फर्टिलिटी विषयी समस्या असतील, तर त्या ठिकाणी सुद्धा करू शकतो. मित्रांनो, आता आपण पाहूया, की आपण या एक्झापार लिक्विडचा जो काही डोस आहे, तो आपण आपल्या पशूंमध्ये किती व कसा देऊ शकतो. तर यामध्ये मित्रांनो, आपण आपले पशु व्यायल्यानंतर जर त्यांना जार-वार बाहेर टाकण्यासाठी या लिक्विड एक्झापारचा त्या ठिकाणी वापर करणार असाल, तर यामध्ये आपण जर आपल्या गायींमध्ये किंवा म्हैसमध्ये या औषधाचा त्या ठिकाणी वापर करणार असाल, तर यामध्ये आपण पहिले 2 दिवस सकाळी 100 मिली आणि संध्याकाळी 100 मिली याप्रमाणे या लिक्विड एक्झापारचा त्या ठिकाणी वापर करू शकतो. आणि नंतर त्या ठिकाणी मग पुढचे 3 ते 5 दिवस आपण सकाळी 50 मिली आणि संध्याकाळी 50 मिली याप्रमाणे या औषधाचा त्या ठिकाणी फायदा घेऊ शकतो. तसेच आपल्याला आपल्या पशूंमध्ये जार-वार अडकलेला असेल, तर त्या ठिकाणी सुद्धा आपण पहिले 2 दिवस सकाळी 100 आणि संध्याकाळी 100 आणि पुढचे 3 ते 5 दिवस आपण सकाळी 50 आणि संध्याकाळी 50 तर याप्रमाणे या लिक्विड एक्झापारचा त्या ठिकाणी आपल्या पशूंना उपयोग करू शकतो. तसेच मित्रांनो, आपण जर या औषधाचा वापर आपल्या शेळ्यांमध्ये, मेंढ्यांमध्ये त्या ठिकाणी करणार असाल, तर त्या ठिकाणी आपण आपल्या शेळ्या, मेंढ्या व्यायल्यानंतर सकाळी 40 मिली आणि संध्याकाळी 40 मिली पहिले 2 दिवस आणि त्यानंतर मग पुढचे 3 ते 5 दिवस सकाळी 20 मिली आणि संध्याकाळी 20 मिली याप्रमाणे या लिक्विड एक्झापारचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये करून आपल्या पशूंना या जार-वार बाहेर पडण्यासाठी किंवा त्यांचा जार-वार जर अडकलेला असेल, तर ती जी काही राहिलेली घाण आहे, तर ती देखील बाहेर टाकण्यासाठी या लिक्विड एक्झापारचा त्या ठिकाणी आपण फायदा घेऊ शकतो. त्यासोबतच मित्रांनो, आपण जर आपल्या गायींमध्ये किंवा म्हैसमध्ये त्यांना जर इन्फर्टिलिटी विषयी कुठल्याही समस्या असतील किंवा आपण त्या ठिकाणी इन्फर्टिलिटीची त्यांच्यामध्ये ट्रीटमेंट करत असाल, तर त्या ठिकाणी आपण 100 मिली दिवसातून 1 वेळा 10 दिवस याप्रमाणे या लिक्विड एक्झापारचा आपल्या पशूंमध्ये उपयोग करू शकतो. आणि आपण जर शेळ्या मेंढ्यांमध्ये त्यांना इन्फर्टिलिटीच्या समस्या असतील, तर त्या ठिकाणी आपण 40 मिली दिवसातून 1 वेळा याप्रमाणे 10 दिवस या लिक्विड एक्झापारचा वापर आपल्या शेळ्यांमध्ये किंवा मेंढ्यांमध्ये त्या ठिकाणी करू शकतो. मित्रांनो, आपले पशु व्यायल्यानंतर आपण लगेच या एक्झापार लिक्विडचा वापर आपल्या पशूंमध्ये त्या ठिकाणी करू शकतो. हे एक आयुर्वेदिक औषध असल्यामुळे याचे आपल्याला त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे साइड इफेक्ट हे पाहायला मिळत नाही. काही वेळा मित्रांनो, जर आपण दुसरे औषध त्या ठिकाणी आपल्या पशूंना पाजले, तर त्यांच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी कळा घेण्याचे चान्सेस आपल्याला पाहायला मिळतात. परंतु या एक्झापारचे त्या ठिकाणी आपल्याला कुठल्याही प्रकारचे तसे साइड इफेक्ट पाहायला मिळत नाही. तरीही जर आपले पशु जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी कळा घेत असतील, तर त्या ठिकाणी आपण या लिक्विड एक्झापार सोबत एखादे जे काही कॅल्शियमचे जेल मार्केटमध्ये येते, तर त्याचाही वापर आपले पशु व्यायल्यानंतर लगेच त्यांच्यामध्ये करू शकतो आणि आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये अशा त्या ठिकाणी समस्या असतील, तर त्या टाळण्यासाठी आपण या औषधांचा त्या ठिकाणी आपल्या पशूंना चांगला फायदा हा देऊ शकतो. मित्रांनो, आपण लिक्विड एक्झापारचा वापर ज्यावेळेस आपल्या गायींमध्ये, म्हैसमध्ये, शेळीमध्ये, मेंढीमध्ये त्या ठिकाणी करतो, तर या औषधाच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये त्यांना गर्भपिशवी संबंधित येणाऱ्या ज्या काही मेटरायटिसच्या समस्या असतील, एंडोमेट्रायटिस, पायोमेट्रा किंवा त्यांना इन्फर्टिलिटी विषयी त्या ठिकाणी समस्या असतील, तर त्या निश्चितच कमी करण्यासाठी आपल्याला या लिक्विड एक्झापारचा त्या ठिकाणी खूप चांगला फायदा हा पाहायला मिळतो. त्यामुळे मित्रांनो, आपण आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये या लिक्विड एक्झापारचा अवश्य त्या ठिकाणी वापर करत जा. आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी खूपच चांगले फायदे या लिक्विडचे आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतील. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या पशूंमध्ये लिक्विड एक्झापारचा जो काही वापर आहे, तर तो कशा पद्धतीने करायला पाहिजे, कुठल्या ठिकाणी करायला पाहिजे, या औषधाचा डोस किती व कसा द्यायला पाहिजे,
तर या विषयावरती सविस्तर माहिती आज आपण घेतलेली आहे. मित्रांनो, आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये अशा कुठल्याही प्रकारच्या समस्या त्या ठिकाणी जाणवत असतील, तर आपण अवश्य या लिक्विड एक्झापारचा या आपल्या पशूंमध्ये वापर करून पहा. आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी चांगले फायदे हे पाहायला मिळतील. मित्रांनो, आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा. आपण जर चॅनलवरती नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील, तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. धन्यवाद.